नमस्कार. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वात स्वागत. आपण नांदेड जिल्ह्यातील फुलवळे या गावी आहेत. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे पारंपरिक रीतीप्रमाणे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे सहल शैक्षणिक सहल जाते. आपल्या फुलवळ मधील श्री बसवेश्वर विद्यालय फुलवळ इथली सहल आहे. दरवर्षीप्रमाणे हे सहल जाते आणि ही प्रथा किती वर्षापासून चालू आहे आणि हा शाळेचा रूट कसा आहे. शाळेचे मुख्याध्यापक मंगनाळे सर या ठिकाणी आहेत. यांच्यासोबत आपण बोलून घ्या. सर, हे तुम्ही सहल नेता, विद्यार्थी आहेत सगळे 5वी पासून 10व्या वर्गापर्यंत विद्यार्थी आहेत. ही प्रथा किती वर्षापासून चालू आहे आणि तुम्ही दरवर्षामध्ये कशी राबवता हे थोडस महाराष्ट्राला कळू द्या. तर आमची बसवेश्वर विद्यालय फुलवळ ही शैक्षणिक सहल ही जवळपास आम्ही 5 ते 6 वर्षापासून दरवर्षी ही सहल काढली जाते. आणि ही सहल म्हणजे आपला भाग जो आहे तो एकदम ग्रामीण भागातील मण्यार खोऱ्यातील असल्यामुळे येथील विद्यार्थी पालक यांचा जो प्रोत्साहन आहे, दूर गावी लांब पल्ल्याला जाऊ शकत नाही, स्वखर्चाने खर्च जास्त येतो. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा एक नियम आहे की त्या शासनासाठी शाळेसाठी की कमी कन्सेशन मध्ये अर्ध्या किलोमीटर मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे अर्ध्या किलोमीटर सवलतीच्या दरात ही सहल काढली जाते. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार मोठ्या प्रमाणात या सहलीचा अनुभव घेता येतो. यामध्ये आम्ही शहराच्या पेक्षा ग्रामीण भागाचे जरी असलो तर आम्ही कोकण, केरळ, लोणावळा पश्चिम महाराष्ट्राकडे ज्या जातो. कारण आपले पालक जे आहेत ते ग्रामीण भागातले असल्यामुळे जवळपास फिरतात, परंतु इतक्या लांब पल्ल्याचा जे प्रवास आहे तो ग्रामीण भागातले पालक आणि विद्यार्थी यांना कमी किमतीमध्ये होत नाही. मग जास्तीत जास्त पालकांना विद्यार्थ्यांना कसं कमी बजेटमध्ये जास्त अंतर किंवा जे काही निसर्ग आहे, समुद्र किनारे आहेत, ते कसं पाहता येईल यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा म्हणून आम्ही सहसा 5 ते 6 दिवसाची आम्ही दरवर्षी सहल काढत असतो. मग यामध्ये आजचा जो रूट आहे तो इथून आम्ही महाबळेश्वर, पंचगणी, प्रतापगड, तिथून कोलार, तिथून अलिबाग, पुन्हा लोणावळा मध्ये स्पॉट बघून रिटर्न आम्ही परत फुलवळ गावी येणार आहोत. अशा प्रकारे आमचा एकूण 5 दिवसाचा प्रवास आहे. या ठिकाणी खरंच म्हणलं तर मी पण या शाळेचा माजी विद्यार्थी आहे, पण माझे पण मुलं या ठिकाणी मी पालक आहे या शाळेचा. माझी पण मुलगी या सहलीला चालली, पण खरंच आमच्या वेळेस हा रूट असा काही नव्हता. आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी शाळेचे होतो त्यावेळेस आम्हाला हा आनंद भेटला नाही. पण ह्या ठिकाणी खरंच या ठिकाणी पंचायत सर आहेत, मंगनाळे सर आहेत, यांच्या म्हणजे महाराष्ट्र शासनाचे यांनी जे सांगितलं खरंच खूप कमी किमतीमध्ये खरंच गोरगरिबाचे विद्यार्थी आहेत. आणि आत्ताच्या ह्या युगामध्ये गोरगरिबाचे लेकर संस्थेमध्ये आहेत आणि सगळा प्रस्थापितांचे विद्यार्थी मुलं जे आहेत ते सगळे इंग्लिश स्कूलला आहेत. पण हे संस्था जी आहे मराठी मीडियम असेल, सेमी असेल, या ठिकाणी खरंच गोरगरिबाचे विद्यार्थी आहेत. या ठिकाणी हॉस्टेल आहे, हॉस्टेलची विद्यार्थी आहेत. या ठिकाणी हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना कमी दरामध्ये पूर्ण महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राचे पर्यटन असेल, प्रतापगड आहे, या ठिकाणी लोणावळा आहे, या ठिकाणी अलिबाग आहे, पंढरपूर आहे, ते बऱ्याच काही जणांना पालकांना हे दर्शन घडत नाही. या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून ही दर्शन घडते. सर, पंचायत तुमच्या डोक्यामधून प्रथा आली कशी आणि तुम्ही किती वर्षापासून ही प्रथा तुम्ही राबवता शाळेमध्ये? गेली 5 वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत आणि केवळ शिक्षणाचंच ओझं विद्यार्थ्यावर द्यावं यापेक्षा आमच्या विद्यार्थ्यांनी जो महाराष्ट्राचा इतिहास आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे, तर ती प्रत्यक्ष सहलीच्या माध्यमातून पाहावी हा यामागचा मुख्य उद्देश आहे. जसं आमचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री मंगनाळे सरांनी सांगितलं की ग्रामीण भागातला हा जो विद्यार्थी आहे होतकरू आहे आणि कमी पैशामध्ये सवलतीच्या दरामध्ये त्याला संपूर्ण महाराष्ट्राचं दर्शन घडून आणण्याचा आम्ही दरवर्षी प्रयत्न करत असतो. पालक आहेत, पालकांसोबत संवाद जाणून घेऊया. तुमचे मुलगा आहे, मुलगी आहे, चालेल, पण तुम्हाला कसं वाटते? तुम्ही तुमचे घरचे तुमचे पाल्य तुम्ही पाठवतात तर तुमची प्रतिक्रिया काय, कशी आहे शाळेविषयी? खरंच आम्हाला एक गर्वानं वाटतंय की आमच्या फुलवळमधली जी बसवेश्वर शाळा आहे, आमच्या लहानपणामध्ये फक्त सहलीला जायचं नंतर कंधारचे किल्ला, दत्त मंदिर, कडेजा माधव इथपर्यंत होत्या. पण आज आमचे लेकरं मोठे झाले आहेत. आज आमची सुद्धा लेकराला कंधार पासून यायची हिंमत होत नाही. आज आमचे शिक्षक एवढ्या 40, 50, 60 विद्यार्थी स्वतः एवढ्या दूरवर घेऊन जात आहेत. खरंच त्याची हिंमत म्हणायची बारी आहे. आणि आज विशेष म्हणजे आमच्या शाळेचा तालुक्यामध्ये 1 नंबरवर शाळा आलेली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा म्हणून आज आमची फुलवळची बसवेश्वर शाळा
1 नंबर आलेली आहे आणि 3 टप्प्यामध्ये आलेली आहे. खरंच मला आज माझ्या फुलवाच्या शाळेवर गर्व वाटत आहे की एवढा मोठ्या सलाचा आहे ना कारभार हातात घेतली आहे आणि यांच्यामुळे काहीतरी प्रत्येक गावामध्ये काहीतरी आमच्या फुलवाचा आदर्श घेत आहेत आणि खरंच प्रत्येक शाळेने असे सहलीचे आदर्श घ्यावे आणि असे कार्यक्रम घ्यावे आणि सरला मी सगळ्या शिक्षकांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. आणि गव्हर्नमेंटचा जेवढे काही सर्व आहेत त्यांना लाभ द्यावा. विशेष म्हणजे आमचे पूर्वचे मुख्याध्यापक बापूराव सर यांचं पण मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण का ज्या त्यांच्या कार्यामध्ये जसे मुख्याध्यापक झालेत तसे शाळेचं खूप नाव अख्ख्या महाराष्ट्रापासून गाजत आहे आणि आम्हाला या शाळेचा खूप अभिमान वाटत आहे. त्याच्यामुळे सगळ्याला मी सलिला जाण्याला सगळ्या शुभेच्छा देतो आणि सगळ्या स्टॉफला शुभेच्छा देतो. या ठिकाणी पालकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. खरं तर मी पण या शाळेमध्ये माझे विद्यार्थी आहे, मी पण इथं पालकच म्हणून या ठिकाणी आहे. खरंच मी पण या सरांना शुभेच्छा देतो आणि सुखरूप जावे, सुखरूप यावे हीच मी यांना सर्व शुभेच्छा देतो. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज, नांदेड जिल्हा उपसंपादक संतोष सोमाशी, कॅमेरामॅन मंगनाळे.